हॅलो नमस्कार. मी इंदुबाई, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हे बघा, मी आज कढीपाल्याची चटणी वाटणार आहे. मस्त असा फ्रेश कढीपाला. आता कसा पावसाळा दिवस आहे, कढीपाला मस्त चांगला फ्रेश येतो. आणि कसं कढीपाला बघून घ्यायचा मागून पुढून. हे कढीपाला कसं काळे डाग फिग बुरशी लागलेले केलेले असते, तर ते बघून करून घ्यायचं. आता सहज मिळून जाईल मार्केटमध्ये. कसं आता आपण भाजीला गेलं तरी पण फुकटमध्ये आणतो 5-7 पानं तसेच. पण आता कसं मी जास्तीचं कढीपाला आणला आहे, कढीपाल्याची चटणी करणार आहे. मस्त असं कढीपाल्याची चटणी होती आहे. खायला शरीराला चांगली असते, आरोग्यासाठी. हे केस गळतीवर ह्याच्यावर सगळं चांगलं आहे. तुम्हाला उपयोग तुम्हाला तर माहितीच आहे ह्याचा किती फायदा आहे ते बघू शकता. आणि हे बघा, त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी हे चण्याची डाळ घेतले 1-2 चमचे, शेंगदाणे घेतले 2 चमचे, तीळ घेतले 2 चमचे, मूग डाळ 2 चमचे घेतले. आणि हे आपलं लसूण घेतलंय. हे एवढी जे चिंच आहे ते बघू शकता तुम्ही, चिंच घेतली मी एवढी. हे एवढं साहित्य आपण घेतले कढीपाल्याच्या चटणीसाठी. आता ह्याला मिरची आणि मीठ घ्यायचं राहिलंय, ते तेवढं घेऊ. तोपर्यंत मी हे कढीपाला थोडासा धुवून घेते. कढीपाला कसं बाजारात आणलेलं आहे मार्केटमधला, त्याला कसं पावसाळा दिवस घाण बीन लागलेलं केलेलं असते. आपण स्वच्छ ह्याला धुवून घेऊन थोडा वेळ पाणी नितरत ठेवूया. ह्याला पाणी नितरजेपर्यंत आपण हे परत भाजून घेणं होते आपलं. चला तर मग आपण थोडं हे धुवून घेऊया. ह्याला आता चांगलं मस्त धुवून घेतलंय. थोडंसं ह्याला आपण पाणी गाळायला ठेवतं, पाणी गळतं तोपर्यंत हे आपले सगळे आपण मसाले भाजून घेऊया. डाळी कसं डाळी भाजीपर्यंत त्याचं पाणी पण नितरते. खायला शरीराला भरपूर चांगले असते हे. आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल जास्ती नाही टाकायचं, थोडं तेल टाकायचं, अर्धा चमचा. जास्ती तेल नाही टाकायचं. आणि कसं हे चांगलं भाजायचं. कमी तेल टाकून भाजलं ना, हे 2-3 महिने तरी तुमच्या चटणीला काय होऊ शकत नाही. चटणी मस्त राहते, फ्रेश आहे. हे बघा, बघू शकता हरभऱ्याची डाळ मी टाकून भाजून घेते. छान परतून घ्यायचं तांबूस होईपर्यंत डाळीला. त्या डाळीमध्ये जास्ती प्रोटीन असतं. त्या हरभऱ्याच्या डाळीमध्ये म्हणा, चण्याच्या मुगाच्या डाळीमध्ये जास्तीचं प्रोटीन असतं. त्याच्यामुळं हे डाळी खायला भरपूर चांगलं असतात. ते डाळी खाणं आरोग्याला चांगलं असते. आणि कसं केस गळतीवर तर आता हे सगळं कढीपाल्याचं फायदे म्हणून तुम्हाला तर माहितीच आहे. कसं आता मंद आचेवर सगळं भाजून घ्यायचं. गॅस मोठा करायचा नाही, फास्ट करायचं नाही. जेवढा होता होईल तेवढं मंद आचेवर भाजून घ्यायचं. चांगलं तांबूस खरपूस होईपर्यंत. केस आता वय कुठं राहिली की वयाच्या अगोदरच पांढऱ्या शिपट केस होऊन चालले, तर लहान वयातच. त्याच्यामुळं हे कसं जेवणामध्ये आलेलं आपण कढीपाला तर खात नाही. कढीपाला आपण काढून टाकून देतो. मग आता कसं खायचं. आता शरीरात कढीपाल्याचं कसं सेवन करायचं. त्याच्यामुळं ना असं करून असं ही चटणी वाटायचं. जेवणामध्ये आलेलं कढीपाला आपण काढून टाकतो. कढीपाला आपण ठेवत नाही, मग शरीरात आपल्या जात नाही. त्याच्यामुळं त्या कढीपाल्याला अशाच ह्या पद्धतीने आपण चटण्या करून खाल्लं ना, मग आपल्या शरीरात कढीपाला पण जातं, आपल्या केस गळतीवर पण चांगला प्रमाणात फायदा होतो. तुम्हाला तर चांगलंच माहिती असेल, हे केसावरचं माहितीच आहे, सगळ्यालाच माहिती आहे. मस्त असं खमंग वास चांगला येतो. तसं डाळी भाजल जाईल तसं ना डाळीचा वास अगदी नंबर 1 वास येतोय चांगला. हे आता बघा डाळ भाजून झाले, मी काढून घेते डाळ. हे चांगली छान भाजली आता डाळ आपली. तेल कमी कमी टाकायचं, जास्ती तेल नाही टाकायचं. तेल जास्त टाकलं ना आपली चटणी कोमट होऊ शकते.
त्याच्यामुळं कमीच टाकायचं. आता मी ह्याच तेलामध्ये ही मुगाची डाळ टाकून घेते. आणि कसं हे डाळी मी धुतले नाही, स्वच्छ कोरड्या कपड्याने डाळी पुसून घेतले. पुसून घेऊनच मी भाजून घेतली डाळी. अगदी एक नंबर चटणी होती आपल्याला खायला. त्या मुगाच्या डाळीऐवजी तुम्ही उडदाची डाळ घेतलं तरी सुद्धा चालेल. कसं मीडियम स्लो करत करत मी हे भाजून घेते. जास्ती गॅस फास्ट नाही करायचा. जास्ती फास्ट गॅस केलं ना हे वरचून करपून जात आहे, आतून कच्चा राहत आहे. त्याच्यामुळं हे असं मीडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचं. चांगलं व्यवस्थित आपल्या डाळी भाजली जातात. बघा मुगाची डाळ पण भाजल्या, कसा खमंग वास येतोय, मस्त असं सुवासिक वास येतोय भाजल्या डाळीचा सुगंध. तर आता हे पण डाळ काढून घेते मी साईडला. नाही तर तुम्ही चण्याच्या डाळीऐवजी फुटाण्याची डाळ बी घेतला तरी चालेल. तुम्हाला जे सोपं पडतं, इझी पडतं ते घेतलं तरी चालेल, असं काही नाही. मी आता थोडेसे तीळ पण भाजून घेते. जास्त भाजून घ्यायचं नाही, करपून द्यायचं नाही, सारखं असं हलवीत राहायचं. कडक भाजून घेतलं ना चटण्या पण चवीला चांगले लागतात. आणि तिळामध्ये सुद्धा भरपूर प्रोटीन असतं, चांगली शरीराला चांगली असते हे तीळ खायला. हे जितकं सेवन कराल तेवढं चांगलं असते त्याचं. आपली तीळ पण भाजून झाली. आता तीळ पण मी साईडला काढून घेते. तर काय चाललंय का तुझं? हा लागल पोळल बाळा काहीतरी. चल ना पिलू तिकडं. हा चल तिकडं चल. मा अजून अर्धा चमचा तेल टाकून घेते. शेंगदाणे भाजून घेते. चांगलं खरपूस भाजून घ्यायचं, कच्चे नाही राहू द्यायचं शेंगदाणे. शेंगदाणे पण कसं शरीराला चांगलं असते. तर आता कसं पावसाळा दिवस आहे, शरीराला चांगले असते ते, आरोग्यासाठी चांगले असते ते. शेंगदाण्यात पण भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. रक्तवाढीसाठी शेंगदाणे चांगले असतात. पोटदुखीवर शेंगदाणे चांगले असतात खायला, आरोग्याला चांगलं असतात शेंगदाणे. शेंगदाण्याचं सेवन तुम्ही जरूर करत जावा प्रत्येक जेवणाला. मी प्रत्येक भाजीला शेंगदाण्याचं कूट घातल्याशिवाय भाजी करत नाहीत आमच्या इकडं. मी प्रत्येक भाजीला शेंगदाण्याचं कूट टाकून घेत असते. काय झालं? काय रडती बाई तू? कोण ग माय? आपले शेंगदाणे सुद्धा भाजून झाले, ते शेंगदाणे काढून घेऊया. आता खोबरं भाजून घेऊया. खोबरं चांगलं तांबूस सोनेरी कलर येईपर्यंत खोबऱ्याला भाजून घ्यायचं. कसं सुक्क खोबरं घेतलंय मी किसून 2 चमचे देऊ. थांब. खोबरं पण कसं शरीरासाठी आपल्या चांगलं असते, आपल्या त्वचाला चांगलं असते. खोबरं तेलकट असते, शरीराला चांगलं असते खोबरं. केसासाठी पण चांगलं असते, त्वचासाठी पण चांगलं असते. खायला खोबरं चांगलं असते. खोबरं पण आपलं चांगलं सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेतलंय. खोबरं पण काढून घेऊया साईडला. आता हे जिरे थोडेसे भाजून घेऊया. 1 चमचा जिरे घेतले मी.
थोडं गरम करून घ्यायचं, जिऱ्यात जास्ती भाजायचं नाही. जिरे कसं ज्याला भूक लागत नसेल त्याला भूक आला वाढेला पण जिरे चांगले इथं जिऱ्याचं सेवन करणं चांगलं आहे. मस्तच आहे जिऱ्याचं सेवन पण शरीराला. जास्तीत जास्त जिऱ्याचं पण वापर करायचं. जिरे शरीराला थंडावा देते. हे लसूण असंच कोरडाच भाजून घेते मी. तेल बिल काय नाही टाकणार लसणाला. असंच गरम करून घेते. नाही जण गरम करून घेतलं तरी चालेल, असं काही नाही. गॅस बंद केलाय मी. गरम कढईमध्येच टाकून घेतलंय. थोडंसं हलवून घेते. आपण कढीपाला भाजून घेऊया. सगळे मसाले भाजेपर्यंत पाणी सगळं आपलं नितरून गेलंय. कडक चांगलं भाजून घ्यायचं. मस्त असं बघू शकता तुम्ही. मंद आचेवरच भाजायचं, गॅस फास्ट नाही करायचं. कडक होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं ह्याला. चांगलं कडक होऊ द्यायचं. चांगलं कडक झालं ना आपली चटणी जास्त दिवस टिकते. चटणी जास्त दिवस टिकायला काय होणार नाही. मस्त असा फ्रेश हिरवागार कढीपाला आता मार्केटमध्ये सहज उपलब्ध होते. आणि चटणी करायचं असं ह्या पद्धतीनं बघू शकता तुम्ही. सारखं हलवीत राहायचं त्याला. हलविलं ना काही होणार नाही. तुम्हाला तेल टाकायचं असेल तर तुम्ही तेल सुद्धा टाकून घेऊ शकता. थोडंसं जास्त दिवस ठेवायचं नसलं तर तुम्ही तेल टाकून घेऊ शकता. जरा जास्ती दिवस तुम्हाला टिकवायचं असेल तर तेल नाही घातलं तरी चालेल. केस गळतीचं तर कसं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे समस्या आहे. ज्याच्या त्याच्या तोंडात तेच आहे. केस गळते, माझा केस गळते, केस गळते, केस गळते, केस गळते. लहान मोठे सगळे केस गळते. आणि केस लगेच वयापेक्षा अगोदरच केस त्यांचे पिकून झळून चालेत. लवकरच टक्कल पडते. शरीरात माणसाच्या एवढं प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम, विटॅमिन ई, सी, डी हे असे जे बी काय म्हणतात ना सगळे कमी आहेत आताचे शरीर. सगळे नाजूक तकलावी शरीर आहेत आताच्या लोकांचे. त्याचा महागाल्या लोकांचे म्हातारे होऊन जायचे पण त्यांचे केस नाही पांढरे व्हायचे, केस नाही गळायचे त्यांचे. आताच्या लोकांचे कसं केस गळायची समस्या, केस पांढरे व्हायची समस्या, हर एक गोष्टीची समस्या आहे आताच्या लोकांची. मग कढीपाल्याचं सेवन करणं चांगलं असते तब्येतीला. कढीपाल्याचं सेवन करायचं. आणि कसं कढीपाल्या चटणी साध्या तुम्ही पांढऱ्या भातासोबत सुद्धा तोंडी लावून खाऊ शकता. किंवा दही घेऊन दह्यावर सुद्धा चटणी लावून घेऊन खाऊ शकता. भाकर, चपाती कशासोबत पण खाऊ शकता चटणी. आणि तोंडी पण लावू शकता. असं त्या चटणी कशासोबत बी जरी तुम्ही खाल्ला ना हे चटणी चवच लागते. मस्त टेस्टी चटणी, भारी चटणी होत्या. तुम्हाला कशासोबत बी खाल्लं तरी चटणी चवीला भारीच लागते. अडचण नाही येणार चटणीची. इतकी चटणी सुंदर अशी चवीला भारी अप्रतिम चटणी होते. एक नंबर. तनिष्का सर बा तू मस्त असं आपला कढीपाला कुरकुरीत झालाय चांगला बघू शकता. आता मी गॅस बंद करून घेते. चला आपला चांगलं कडक होऊ द्यायचं ह्याला. आता आपला कढीपाला मस्त असा हो का कडक झालाय. आवाज ऐकू शकता तुम्ही. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया ह्याला. तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये सुद्धा वाटून घेतलं तरी चालेल. मस्त असं
खमंग लागते चटणी खायला. हे बघा, हे चिंच सुद्धा मी मगाशी तुम्हाला दाखवले. हे 2 बोट चिंच पण टाकून घेते. हे शेंगदाणे, हे डाळी टाकून घेऊया. हे चिंच पण टाकून घेते. तीळ, व आता सगळं टाकून घेऊया आपण. सगळं मस्त असं झालेत आपले मसाले. थोडंसं मोठं भांडं घेऊन वाटून घ्या तुम्ही. मग भांडं छोटं झालं माझं. हे बघा, ही मिरची टाकून घेते मी. साधारणतः 2 चमचे, 1.5 पावणे 2 चमचे आहे मिरची. मीठ टाकून घेते चवीपुरतं. आता आपण ह्याला चांगलं वाटून घेऊया. मिक्सरला बारीक करून घेऊ. आता तुम्ही मस्त असं चटणी झाली आपली. आपली चटणी जाड पण नाही, बारीक पण नाही, मस्त असं दाणेदार चटणी झाली आहे, कढीपाल्याची चटणी. आणि या डाळीनं तरी असा वास, खमंगपणा सुटला घरात, खमंग सुगंध वास, काही विचारूच नका. असं भारी वास सुटलाय ना. काढून घेऊया. हा, काय मस्त असा वास दरवळतोय, घर सगळा सुगंध. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटतंय, इतकी भारी चटणी झाली आहे. एक वेळा अवश्य करून बघा तुम्ही चटणी या पद्धतीनं. चटणी ना लहानांपासून मोठ्यांना सगळ्याला चटणी आवडेल. जास्ती तिखट पण नाही करायची, जास्ती सपक पण नाही करायची, मीडियम चटणी करायची. असं चटणी, मस्त अशी चटणी झाली आहे. चटणी खायला असली चटणीची आजची रेसिपी कशी वाटली, काय वाटली मला कमेंट करून सांगा. लाईक करत जावा, शेअर करत जावा. तुम्ही शेंगदाण्याची, जवसाची, खोबऱ्याची, हे अशा प्रत्येक हर एक चटणी खाल्ली असतील, पण ह्या चटणीची चव दुसऱ्या चटणीला येणार नाही. असं हे तुम्ही एकदा करून बघा आणि मला सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आता इथंच व्हिडिओ थांबविते. धन्यवाद.